नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण गिटहब कोपायलटच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत. हो. अनेकांना काय वाटतं की हे फक्त एक ऑटो कम्प्लीट टूल आहे. म्हणजे आपण कोड लिहितो आणि ते पुढे काय लिहायचं ते सुचवतं. बरोबर. पण आमच्याकडे आलेल्या मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलनुसार हे फक्त हिमनगाचं टोक आहे. अगदी. हे मॉड्यूल सांगतं की को पायलट फक्त मदतनीस नाही, तर तो एक पूर्णवेळ ज्युनियर डेव्हलपर, एक क्यूए टेस्टर आणि टेक्निकल रायटर या सगळ्यांचं काम एकटा करू शकतो. हो. आणि ही कल्पनाच किती विलक्षण आहे. विचार करा, म्हणजे अनेकदा डेव्हलपर्सना दुसऱ्यांनी सुरू केलेल्या मोठ्या आणि किचकट प्रोजेक्ट्सवर काम करावं लागतं. हो, ते तर आहेच. अशावेळी तो कोडबेस समजून घेणं, त्यातल्या चुका शोधणं किंवा नवीन डॉक्युमेंटेशन लिहिणं म्हणजे डोकेदुखी असते. अगदी. आणि इथेच को पायलट एका अनुभवी सहकार्यासारखा मदतीला येतो. तो फक्त कोड सुचवत नाही, तो आपल्यासोबत विचार करतो. बरोबर. तर आजचा आपला उद्देश हाच आहे की या डिजिटल सहकार्याची खरी ताकद ओळखायची. आपण हे समजून घेऊया की कोड लिहिण्यापासून ते टेस्टिंग आणि चुका दुरुस्त करण्यापर्यंत को पायलट कसा एक हुशार सहकारी बनतो. चला तर मग. चला, सुरुवात करूया त्याच्या सर्वात मूलभूत वैशिष्ट्यापासून. ठीक आहे, तर सुरुवात एकदम बेसिकपासून करूया. आपण कोड एडिटरमध्ये काहीतरी लिहायला सुरुवात करतो आणि अचानक पुढचा कोड असा राखाडी रंगात दिसू लागतो. हो, त्याला घोस्ट टेक्स्ट म्हणतात. घोस्ट टेक्स्ट हे असं आहे की जसं आपण कॅरम खेळताना स्ट्रायकर मारणार असतो आणि आपला मित्र आधीच सांगतो की ती काळी सोंगटे मार बरोबर जाईल. हा, छान उदाहरण आहे. आपण फक्त टॅब की दाबून ती सूचना स्वीकारू शकतो. पण माझं म्हणणं आहे की हे इतकं साधं आहे का की ते फक्त आपल्या व्हेरिएबलच्या नावावरून अंदाज लावतं? हां, खूप चांगला प्रश्न आहे. आणि नाही, ते फक्त नावांवरून अंदाज लावत नाही. यातली गंमत माहीत आहे का, की को पायलट खूप हुशार आहे. तो फक्त तुम्ही लिहित असलेल्या फाईलकडेच नाही, तर तुम्ही उघडलेल्या इतर फाईल्सकडेही लक्ष देतो. अच्छा. तो संपूर्ण संदर्भ समजून घेतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही स्वयंपाकघरात आहात आणि तुमच्यासमोर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि आले लसूण पेस्ट ठेवली आहे. तर कोणताही सुज्ञ माणूस सांगेल की तुम्ही फोडणीची तयारी करत आहात, बरोबर? हो, बरोबर. को पायलट तेच करतो. तो तुमच्या वर्कस्पेसमधील साहित्य बघून पुढची कृती सुचवतो. म्हणजे तो आजूबाजूला काय चाललंय यावर पूर्ण लक्ष ठेवून असतो. अगदी. पण समजा मला त्याच्या सूचनेपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल तर, म्हणजे त्याला वाटते मी भाजी बनवणार आहे पण मला तर पिझ्झा सॉस बनवायचा आहे, मग काय करायचं? तिथेच प्रॉम्प्टिंग कामाला येतं. तुम्ही त्याला थेट सूचना देऊ शकता. कशी? कोडमध्ये फक्त एक कमेंट टाकायची, जसं की क्रिएट अ फंक्शन दॅट कॅल्क्युलेट्स द एरिया ऑफ अ सर्कल, आणि बस. अरे वा. कोपायलट लगेच तुमच्यासाठी तो कोड तयार करून देईल. हे म्हणजे शेफला थेट सांगण्यासारखं आहे की आज मेन्यूमधलं काही नको, माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनव. म्हणजे जेवढी स्पष्ट सूचना तेवढा चांगला परिणाम. एकदम बरोबर. ठीक आहे. म्हणजे कमेंट्सच्या माध्यमातून आपण त्याच्याशी बोलू शकतो. पण हे थोडं जुन्या पद्धतीचं नाही वाटत का? म्हणजे प्रत्येक वेळी कमेंट लिहा, मग तो कोड देईल. त्याच्याशी थेट गप्पा मारण्याचा, संवाद साधण्याचा काही मार्ग आहे का? नक्कीच आहे. आणि इथेच कोपायलटचं खरं सामर्थ्य दिसायला लागतं. ओके. व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये ना, डाव्या बाजूला एक चॅट आयकॉन असतो. तिथे तुम्ही अक्षरशः त्याच्याशी चॅट करू शकता. चॅट करू शकतो कोडबद्दल, एखाद्या अल्गोरिदमबद्दल किंवा अगदी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून करिअर कसं वाढवावं यावरही प्रश्न विचारू शकता. तो तुम्हाला उत्तर देईल. हे तर छान आहे, पण कोड लिहिताना सतत दुसऱ्या विंडोमध्ये जाऊन चॅट करणं म्हणजे लक्ष विचलित होण्यासारखं आहे. हो, ते आहे. म्हणजे एकाच वेळी 2 ठिकाणी लक्ष ठेवावं लागतं. कोडमधून बाहेर न पडता मदत मिळवण्याचा काही मार्ग आहे? अगदी बरोबर मुद्दा मांडला. आणि डेव्हलपर्सनी हीच अडचण सांगितल्यावर इनलाईन चॅट हे फीचर तयार झालं. इनलाईन चॅट? हो. विंडोजवर Ctrl+I किंवा मॅकवर Command+I दाबलं की तुमच्या कोडच्या मधोमध एक छोटी चॅट विंडो उघडते. अच्छा. हे म्हणजे वर्गात बसल्या बसल्या आपल्या शेजारच्या मित्राला हळूच काहीतरी विचारण्यासारखं आहे. हा, बरोबर. जेणेकरून आपलं लक्ष फळ्यावरून हटत नाही आणि आपलं कामही होतं. तुम्ही कोडच्या कोणत्याही लाईनवर जाऊन त्याला प्रश्न विचारू शकता. जसं की ही लाईन नक्की काय करते असं? हो, किंवा याला अजून चांगल्या प्रकारे लिहिता येईल का असंही विचारू शकता. वा, हे तर खूपच प्रॅक्टिकल आहे. म्हणजे कामाच्या फ्लोमध्ये लावूनच मदत मिळते. पण प्रत्येक वेळी पूर्ण प्रश्न टाईप करावा लागतो का? म्हणजे लांबलचक? हो, म्हणजे कॅन यू प्लीज फाइंड द बग इन दिस फंक्शन अँड फिक्स इट फॉर मी असं लिहिण्याऐवजी काही शॉर्टकट आहेत का? जसं आपण व्हॉट्सॲपवर GM लिहितो.
एकदम बरोबर विचारलं. आणि याचं उत्तर आहे स्लॅश कमांड्स. स्लॅश कमांड्स. हो, हे म्हणजे रेस्टॉरंटमध्ये मोठं मेन्यू कार्ड बघण्याऐवजी थेट वेटरला विचारण्यासारखं आजची स्पेशल डिश कोणती किंवा चटकन काय मिळेल. इंटरेस्टिंग. इनलाईन चॅटमध्ये तुम्ही स्लॅश म्हणजे हे टाईप केला की तुम्हाला कमांड्सची एक लिस्ट दिसते. अच्छा. उदाहरणार्थ तुम्हाला कोडमधली एखादी चूक दुरुस्त करायची असेल तर लांबलचक वाक्य लिहिण्याऐवजी फक्त फिक्स लिहिलं तरी कोपायलटला कळतं की काय करायचंय. हे खूपच भारी आहे. फिक्स व्यतिरिक्त अजून कोणत्या महत्वाच्या कमांड्स आहेत ज्या रोजच्या कामात उपयुक्त ठरू शकतात? अनेक आहेत. समजा तुम्हाला तुमच्या टीममधील नवीन सदस्यासाठी कोड समजावून सांगायचा आहे. हो, ही गरज नेहमीच लागते. तर तुम्ही तो कोड निवडून एक्सप्लेन कमांड वापरू शकता. कोपायलट तो कोड सोप्या भाषेत अगदी टप्प्याटप्प्याने समजावून सांगेल. वा. मला आठवतं एकदा मी एका जुन्या प्रोजेक्टच्या कोडमध्ये अडकली होती ज्यात रेग्युलर एक्सप्रेशन वापरलं होतं. अरे बापरे, ती तर खूप किचकट असतं. हो, अर्धा तास डोकं लावल्यावर वैतागून मी फक्त एक्सप्लेन वापरलं आणि कोपायलटने 5 सेकंदात सांगितलं की ते नक्की काय करतंय. माझा किती वेळ वाचला असेल विचार करा. अविश्वसनीय. म्हणजे तो एक प्रकारे आपला वैयक्तिक ट्युटरच झाला. आणि टेस्टिंगसाठी काय? टेस्टिंग हे अनेक डेव्हलपरसाठी कंटाळवाणं काम असतं. त्यासाठी टेस्ट्स ही कमांड आहे. ओके. तुम्ही फक्त तुमचा फंक्शन कोड निवडून टेस्ट्स टाईप करा. तो तुमच्यासाठी युनिट टेस्ट्स तयार करून देईल. म्हणजे मॅन्युअल कामच कमी झालं. अगदी. एवढंच नाही तर जनरेट कमांड वापरून तुम्ही नवीन कोड तयार करू शकता आणि ऑप्टिमाइज वापरून तुमचा कोड अधिक कार्यक्षम कसा बनेल याच्या सूचना मिळवू शकता. म्हणजे वेळही वाचतो आणि कोडची गुणवत्ताही सुधारते. हो ना? ठीक आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं की कोपायलट वैयक्तिक कोड लाईन्स किंवा फंक्शन्सवर खूप चांगलं काम करतो. स्लॅश कमांड्स तर खरंच खूप उपयुक्त आहेत. पण हे सगळं अजूनही रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे आपण विचारल्यावरच तो उत्तर देतो. बरोबर. मोठमोठे प्रोजेक्ट्स तर फक्त एका फाईलचे नसतात. कोपायलट स्वतःहून अधिक प्रोॲक्टिव्ह होऊन संपूर्ण प्रोजेक्टच्या संदर्भात विचार करू शकतो का? आणि इथेच आपण कोपायलटच्या सर्वात शक्तिशाली वैशिष्ट्याकडे येतो, एजंट्स. एजंट्स. हो, एजंट्स म्हणजे तुमच्या प्रोजेक्टसाठी काम करणारी एक स्पेशलिस्ट टीम. स्पेशलिस्ट टीम. जसं घरात एखादा मोठं काम असेल तर आपण प्लंबर, इलेक्ट्रिशियन, आर्किटेक्ट अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलावतो ना. हो. तसेच इथे वेगवेगळे एजंट्स आहेत. यात ॲट वर्कस्पेस आणि ॲट टर्मिनल हे 2 सर्वात महत्वाचे आहेत. इंटरेस्टिंग. ॲट वर्कस्पेस एजंटचं काम नक्की काय आहे? नावावरून तर वाटतंय की तो संपूर्ण वर्कस्पेसवर लक्ष ठेवतो. अगदी बरोबर. ॲट वर्कस्पेस एजंट हा तुमच्या प्रोजेक्टचा आर्किटेक्ट आहे असं समजा. आर्किटेक्ट. तो फक्त एका फाईलकडे बघत नाही तर तुमच्या संपूर्ण प्रोजेक्टच्या सर्व फाईल्स, फोल्डर्स, डिपेंडन्सीज या सगळ्याची माहिती ठेवतो. अच्छा. म्हणजे त्याला पूर्ण प्रोजेक्ट माहिती असतो. हो. समजा तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसाठी एक डॉकर फाईल तयार करायची आहे जी ॲप्लिकेशनला पॅक करण्यासाठी लागते. तुम्ही चॅटमध्ये जाऊन ॲट वर्कस्पेस टेल मी हाऊ टू क्रिएट अ डॉकर फाईल फॉर दिस प्रोजेक्ट असं विचारू शकता. तो तुमच्या प्रोजेक्टचा अभ्यास करून खास तुमच्यासाठी एक तयार डॉकर फाईल देईल. हे खूपच शक्तिशाली आहे. म्हणजे नवीन डेव्हलपरला प्रोजेक्टमध्ये ऑनबोर्ड होण्याचा वेळ खूप कमी होऊ शकतो की नाही? अगदी. आधी जिथे सिनियर डेव्हलपरला प्रोजेक्ट समजावून सांगायला 2 दिवस लागायचे, तिथे आता ॲट वर्कस्पेस एजंटला विचारून काही तासात काम सुरू करता येईल. हो, कामाच्या पद्धतीतच मोठा बदल आहे हा. पण याचे काही तोटे असू शकतात का? म्हणजे डेव्हलपर आता प्रोजेक्टचं आर्किटेक्चर समजून घेण्याऐवजी आळशी बनतील. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. या साधनांचा वापर कसा करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. बरोबर. ॲट वर्कस्पेस हे आर्किटेक्चर समजून घेण्याचा पर्याय नाही तर ते समजून घेण्यासाठी एक मदतनीस आहे. तुम्ही त्याला विचारू शकता, ॲट वर्कस्पेस व्हॉट आर द मेन कॉम्पोनंट्स ऑफ दिस ॲप्लिकेशन अँड हाऊ डू दे इंटरॅक्ट. अच्छा. तो तुम्हाला प्रोजेक्टचा एक नकाशाच तयार करून देईल. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते, आळशी होण्याची नाही. ठीक आहे, हे समजलं. आता दुसऱ्या एजंटबद्दल सांगा. ॲट टर्मिनल. टर्मिनल तर अनेकदा एरर मेसेजेसनी भरलेलं असतं. हो. हा एजंट तिथे काय करतो? ॲट टर्मिनल एजंट हा तुमचा टेक्निकल सपोर्ट पार्टनर आहे. समजा तुम्ही टर्मिनलमध्ये एखादी कमांड चालवली आणि एक विचित्र न समजणारा एरर मेसेज आला. जे नेहमीच होतं. हो. आता साधारणपणे आपण तो एरर कॉपी करून गुगलवर शोधतो. हो. पण टर्मिनल एजंट हे काम सोपं करतो. तुम्ही चॅटमध्ये जाऊन ॲट टर्मिनल एक्सप्लेन द एरर आय एम सीइंग असं विचारू शकता. पण टर्मिनल एरर तर अनेकदा खूप संदिग्ध असतात.
ॲट टर्मिनल एजंट फक्त गुगल सर्च करून उत्तर देतो की त्याला माझ्या टर्मिनलच्या स्टेटची किंवा मी चालवलेल्या कमांड्सचीही माहिती असते? इथेच तर खरी जादू आहे. त्याला संदर्भ माहीत असतो. अच्छा. त्याला माहीत असतं की तुम्ही कोणती कमांड चालवली, तुम्ही कोणत्या डिरेक्टरीमध्ये आहात आणि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमची माहिती काय आहे. अरे वा. त्यामुळे तो फक्त एरर मेसेज नाही तर त्या मागचा संदर्भ समजून घेऊन तुम्हाला उपाय सुचवतो. अनेकदा तो थेट ती समस्या सोडवण्यासाठी कोणती कमांड वापरायची हेही सांगतो. म्हणजे खूप वेळ वाचतो आणि निराशा टाळता येते. अगदी. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा आहे की गिटहब कोपायलट हे फक्त कोड सुचवणारा ऑटो कम्प्लीट नाहीये. नाही, अजिबात नाही. तर ते एक पूर्ण विकसित सहकारी आहे. सुरुवातीच्या घोस्ट टेक्स्टपासून ते संपूर्ण प्रोजेक्ट समजून घेणाऱ्या ॲट वर्कस्पेस एजंटपर्यंत हे एक असं साधन आहे जे आपल्यासोबत विचार करतं, शिकतं आणि काम करतं. अगदी बरोबर. आणि हे सगळं शिकल्यानंतर आणि वापरून पाहिल्यानंतर एक व्यावहारिक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणती? अनेक जण ही प्रगत वैशिष्ट्य वापरून पाहण्यासाठी गिटहब कोड स्पेसेस सारखे क्लाउड एन्व्हायरमेंट वापरतात. हो, जेणेकरून लोकल मशीनवर काही गडबड होणार नाही. बरोबर. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, काम झाल्यावर ते कोड स्पेस डिलीट करायला विसरू नका. हो, नाहीतर काय होऊ शकतं? गिटहब प्रत्येक महिन्याला काही तास मोफत देतं. जर तुम्ही कोड स्पेस चालूच ठेवला तर तो वेळ वापरला जातो आणि महिन्याचा कोटा लवकर संपू शकतो. आणि मग बिल येऊ शकतं. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डिलीट करण्यापूर्वी तुम्ही केलेले बदल कमिट आणि पुश करायला अजिबात विसरू नका. अरे हो, नाही तर सगळी मेहनत वाया. अगदी. मला आठवतंय, माझ्या एका मित्राने दिवसभर काम करून कोड स्पेस डिलीट केला, पण कोड पुश करायचा विसरली. अरे देवा. तिची दिवसभराची मेहनत एका क्लिकवर वाया गेली. हे म्हणजे जेवण बनवून झाल्यावर गॅस बंद करण्यासारखं आहे, नाहीतर घरात गोंधळ होऊ शकतो. ही खरंच खूप महत्वाची सूचना आहे. तर आज आपण गिटहब कोपायलटच्या अनेक प्रगत वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेतलं. हे खरोखरच डेव्हलपर्ससाठी एक शक्तिशाली साधन आहे. नक्कीच. जे त्यांचं काम अधिक सोपं, वेगवान आणि प्रभावी बनवू शकतं. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपण पाहिलं की कोपायलट कोड लिहू शकतो, दुरुस्त करू शकतो, समजावून सांगू शकतो आणि टेस्टिंगही करू शकतो. हो. जसे हे AI सहाय्यक आपल्या कामात अधिक हुशार आणि एकात्मिक होत जातील, तसतसं एका डेव्हलपरची भूमिका नक्की काय असेल? हा मोठा प्रश्न आहे. भविष्यात एका चांगल्या डेव्हलपरचं सर्वात महत्त्वाचं कौशल्य हे उत्कृष्ट कोड लिहिण्याऐवजी या AIला योग्य आणि अचूक प्रश्न विचारण्याची क्षमता असेल का? म्हणजे जर AI कसं करायचं हे सांभाळणार असेल, तर डेव्हलपरचं मुख्य काम काय करायचं आणि का करायचं हे ठरवणं असेल का? यावर नक्की विचार करा.